गुड मॉर्निंग. आपण आज जी महावितरणची जी अकाउंट असिस्टंटची, ठीक आहे, अकाउंट असिस्टंटची जी ऍड आली आहे, जाहिरात जी 29/12 आली होती, ठीक आहे, 29/12, ठीक आहे, 29/12 जी आली होती, त्या ऍडवर आपण जाहिरातीवर डिस्कस करणार आहे. आणि मी कन्साइज स्वरूपात जी 14 पेजची ऍड आहे त्यात मी 2, 3 ते 4 स्लाइड म्हणजे महत्वाच्या ज्या एक्झाम बिफोर म्हणजे एक्झामच्या पूर्वी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे. बाकी ज्या एक्झामच्या नंतर आहे त्या तर तुम्हाला नंतर सांगेलच, पण आता एक्झामच्या बिफोर तुम्हाला ज्या ज्या आवश्यक घटक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की ही जी काही क्वालिफिकेशन आहे कॉमर्सवाल्या स्टुडंटसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी स्टुडंट, तर ते तुम्ही समजून घ्या. जसं आता नगर परिषदचा पेपर झाला होता किंवा वाटेवर जे काही पेपर झाले असेल त्यात हा आणखी एक 468 जागांचा जो महावितरणने जी अकाउंट असिस्टंट जी पोस्ट काढली आहे त्यावर मी एकदम कन्साइज स्वरूपात 3 ते 4 स्लाइड मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला 2 महिन्यात जे येणारी एक्झाम आहे कशा प्रकारे प्रिपरेशन करायची त्याबद्दल थोडी माहिती देणार. हे तुम्हाला जे कॉमर्स स्टुडंट आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार स्टुडंट, तर तुम्ही नक्की बघा. चला स्टुडंट सुरू करूया. बघा स्टुडंट, ही 29/12, ठीक आहे, 29/12ला ऍड आली होती, ठीक आहे, 29/12ला स्टुडंट ती ऍड आलेली होती, पण त्यांनी लिंक सुरू केली नव्हती. पण त्यांनी आता 1 ते 20, ठीक आहे, 1 ते 20 पर्यंत त्यांनी लिंक ऍक्टिव्हेट केली स्टुडंट. त्याची लिंक मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर पण मिळेल तुम्हाला, आणि या व्हिडिओच्या खाली जर तुम्ही सर्च मारा स्टुडंट तुम्हाला एक्झामला अप्लाय कसं करायचं त्याची पण लिंक. पण त्याच्या आधी महत्वाच्या गोष्टी बघा, 468 जागेसाठी टोटल ऍड असतो. त्यात आता बायफर्केशन केलं, तुम्ही आता पीडीएफ बघितलीच असेल, कुठल्या कॅटेगरीची जागा किती आहे या सर्व तुमचा बघितलं झालं असेल. कारण की ही 2 महिने आधीपासून आलेली ऍड आहे, फक्त लिंक त्यांनी ऍक्टिव्हेट केली नव्हती त्याबद्दल. आणि बाकी ज्या MSCIT बद्दल ज्या क्वेरीज आहे, MSCIT कशा प्रकारे पाहिजे, कारण की याच्या आधी पण 2017 किंवा 18 स्टुडंट जे मला एक्सपिरियन्स आहे, काही स्टुडंटला एक्सपिरियन्स, काही स्टुडंटला MSCIT नव्हतं, आणि काही स्टुडंट म्हणजे MSCITच्या व्यतिरिक्त दुसरं सर्टिफिकेट होतं, तरी त्यांचं सिलेक्शन कसं झालं आणि काय झालं मी ते महत्वाचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करणार आहे. MSCITचा रोल का या एक्झाम मध्ये पर्टिक्युलरली ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर स्टुडंट चला बघा, महत्वाचं म्हणजे 468 जागा आहे, ठीक आहे. आता 468 जागामध्ये कॅटेगरी वाईज जागा दिल्या आहे, सर्व SC ST वॉटेवर, OBC EWS ओपन, ठीक. आता स्टुडंट यात एज कॅटेगरी बघा, 30 वर्ष एज मागितले, 30 एज मागितले, ठीक आहे. 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार स्टुडंट, ठीक आहे, 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार. EWS OBC सर्वांना ओपन साठी 30. हा पहिला महत्वाचा मुद्दा हा इथपर्यंत तुमचा क्लिअर आहे, म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकतात, ठीक आहे. 30 वर्ष आणि 5 अदर बॅकवर्ड कॅट्स EWS साठी 5 वर्ष, 30 वर्ष ओपन साठी. आता महत्वाचा मुद्दा नेक्स्ट, आणि मी यात महत्वाचेच मुद्दे कव्हर केलेले आहेत स्टुडंट. तुम्हाला जर काही आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे तर मला टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून इन्फॉर्मेशन विचारू शकता, ठीक. तर नेक्स्ट बघूया स्टुडंट. बघा, आता ही जी पोस्ट आहे ही जवळपास 16, 17, 18 दरम्यान ही पोस्ट ची ऍड आलेली होती. मॅक्झिमम स्टुडंट या पोस्टमध्ये जॉईन झालेले आहे, ठीक आहे. आता बघा, याच्यात एक BCom, BMS आणि BBA, ठीक आहे, या 3 गोष्टी ज्यांच्यापाशी असणार ते अप्लाय करू शकणार, ठीक आहे. BCom, BMS, ठीक आहे, आणि BBA ही डिग्री ज्यांच्यापाशी असणार ते अप्लाय करू शकतात. आता MSCIT एक कंपल्सरी दिलं आहे, और इट्स इक्विलंट, म्हणजे MSCIT पाहिजे तुमच्यापाशी, ठीक आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एखादा कम्प्युटरचं सर्टिफिकेट असेल, कम्प्युटरचा कोर्स असेल, तो सुद्धा चालेल. वॉट एव्हर, CCC तर सर्वीकडे चालतोच कारण की ते इंडिया लेवलचा आहे. बाकी त्या व्यतिरिक्त जो कम्प्युटरचा कोर्स असेल तो सुद्धा चालेल. एक्सपिरियन्स ची गरज नाही. डिग्री शुड बी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट इन द इंडिया इस्टॅब्लिश. आपली जी नॉर्मली डिग्री आहे ती डिग्री इनकॉर्पोरेट अंडर द सेंट्रल ऍक्ट, स्टेट ऍक्ट, एनी अदर क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट इन्क्लूडिंग द कन्व्हेंट अथॉरिटी इफ द कॅन्डिडेट. हा स्टुडंट, हा 2 नंबरचा मुद्दा तुम्हाला सांगायचा. If any candidate do not have possessed the MSCIT course certificate then candidate can produce the recognized computer certificate of the more than 3 month duration
or professional certificate course issued by the ICWA, CA or Tally certification or the computer science as one subject of the degree course. बघा स्टुडंट यात काय म्हटलंय, जर एखाद्या स्टुडंट पाशी B.Com आहे पण MSCIT नाही आहे, ठीक आहे स्टुडंट, हे प्रॅक्टिकली माझ्या नजरेत असताना 17 ते 18 मधली गोष्ट आहे स्टुडंट. दोन स्टुडंट सोबत झालेली घटना आहे याच एक्झाम मध्ये आणि ते आता पोस्टवर आहे स्टुडंट. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे का MSCITचा रोल कसा आहे. एक MSCIT तर पाहिजेच, एक्सेप्शनल केस ज्यांच्यापाशी नसणार, आता त्यांचं कसं आहे, कॉम्प्युटर सायन्स ॲज वन ऑफ एखाद्या डिग्रीमध्ये जर तुम्हाला IT सब्जेक्ट, ठीक आहे, एक IC हे तर झालं 3 महिन्याचा ICWCA मध्ये एखादा कम्प्युटर सर्टिफिकेट प्रोफेशनल कोर्स असेल तिथे तो एक लागेल, एक टॅलीचं सर्टिफिकेशन असेल ते चालेल, किंवा कम्प्युटर सायन्स ॲज अ वन सब्जेक्ट इन अ डिग्री कोर्स. तुम्हाला डिग्रीमध्ये एक कम्प्युटरचा सब्जेक्ट होता का, कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट होता का? आता ऑब्विसली कम्प्युटर सायन्समध्ये स्टुडंट तुम्हाला वाटलं असेल का त्या कॉमर्सवाल्या स्टुडंटला कम्प्युटर सायन्स नावाचा हा सब्जेक्ट राहतच नाही, तर ऑब्विसली त्यांनी लिहिताना काही चुकीचं तर लिहिलेलं नाही ना, असं तर होऊ शकत नाही ना, ते चुकीचं लिहिणार नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी त्यांनीच डिमांड BCOMची केली आहे, BMS ची केली आहे, BBA, तर ते कम्प्युटर सायन्स कशाला मागणार. तर स्टुडंट याचा अर्थ असा तुम्हाला एक IT चा सब्जेक्ट पाहिजे स्टुडंट. काही कन्फ्युजन होऊ शकते, IT सब्जेक्ट पाहिजे माझ्या अनुषंगाने तर असाच 100% अर्थ होतो, तरी पण तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे, आता स्टुडंट यात एक अशी गोष्ट आहे, तेव्हा पण एक असं झालं होतं, एका दोन स्टुडंटचं, माझ्या नजरेतल्या दोन स्टुडंटचं सिलेक्शन झालं होतं. एक स्टुडंट BCOM प्लस स्टुडंट MBA होता स्टुडंट, ठीक आहे, BCOM प्लस MBA होता, ठीक आहे, त्याच्याकडे MSCIT स्टुडंट नव्हता. मला हेच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, त्याच्याकडे MSCIT हा सब्जेक्टच नव्हता. मग त्याला पहिल्यांदा जी काही डॉक्युमेंटेशनला जेव्हा तो केव्हा गेला, तर त्याला तिथेच तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे जे डॉक्युमेंटेशन करतात त्यांनी त्याला होल्डवर ठेवलं, का तुझे बाबा तुझ्याकडे MSCIT नाही आहे, तर आता तुम्हाला कसं घेणार, कारण की या डिग्रीमध्ये MSCIT लिहिलं आहे. तर स्टुडंट तिथे काय झालं, तिथे एक त्या स्टुडंट सोबत त्याला एक MBA मध्ये, मला एवढी आयडिया नाही का BCOM मध्ये IT सब्जेक्ट कुठे असतो, तो एक मला थोडा टेक्निकल ते बघावं लागेल, पण त्याला 17-18ची गोष्ट आहे जेव्हा ही रिक्रुटमेंट निघाली होती. MBA मध्ये त्याला IT एक सब्जेक्ट होता स्टुडंट, ठीक आहे, IT सब्जेक्ट होता, तर त्याला IT सब्जेक्ट बघून स्टुडंट जॉईनिंग दिली. हे मी प्रॅक्टिकली बघितलेली गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे, हे प्रॅक्टिकली बघितलेली गोष्ट आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. एक हा स्टुडंट आणि एक दुसरा एक मुलगा होता स्टुडंट, त्याचं BCA होतं, व्हॉट एव्हर BCA ही पण एक डिग्री असते, त्याला पण BCOMच म्हणतो पण पण त्याचा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन. ठीक आहे, आपण इथे मेन्शन करताना BCOM BMS BBA केलं. जेव्हा तो स्टुडंट गेला त्याच्याकडे सुद्धा MSCIT हे नव्हतं स्टुडंट, तर मग त्यांनी काय केलं, त्याला पण होल्डवर ठेवलं. त्याला 2-3 महिने नियर अबाउट अप्रॉक्सिमेट 2-3 महिने त्याला होल्डवर ठेवलं, आणि मग त्याला ही डिग्री इक्विलेंट टू, याच्यात ॲक्च्युली कम्प्युटर अप्लिकेशन हा सब्जेक्टच आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर, आणि असं कन्सिडर करून शेवट त्याला सुद्धा जॉईनिंग दिली. ही स्टुडंट प्रॅक्टिकल गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, आणि हे ॲडशी रिलेटेड होतं म्हणून मी बेसिकली हे ॲडवर महत्त्वाचे मुद्दे MSCIT रिलेटेड होते किंवा कम्प्युटर सब्जेक्ट रिलेटेड होते म्हणून मी स्टुडंट घेतले. ज्या अनुषंगाने आता जे काही स्टुडंट अप्लाय करणार आहे त्यांना हे प्रॅक्टिकल आहे जे काही ते सांगितलं. नंतर तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुमची काय रिक्वायरमेंट असणार, ज्यांच्यापाशी MSCIT मॅक्झिमम लोकांशी आता MSCIT किंवा कम्प्युटरचा कोर्स असतोच, एक्सेप्शनल असं नसतात, तर अशा गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. तुम्हाला काही विचारायचं असेल माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ते सुद्धा मी तुमच्या क्वेरीज दूर करेन. इथपर्यंत तुमचं क्लिअर आहे स्टुडंट. हे झाल्या माझ्या 2 स्लाईड. आता मी तिसऱ्या मुद्द्यावर येतो स्टुडंट. बघा, आता जेव्हा ते मुलं लागले, स्टुडंट होते, ते जेव्हा केव्हा लागले तेव्हा त्यांना व्हॉटएव्हर 10, 11 आणि 12 असा हा स्केल होता स्टुडंट, म्हणजे असे द्यायचे त्याला 10,000, 11,000, 12,000, पहिल्या वर्षी 10. पण आता बघा स्टुडंट 19, 20 आणि 21 असं गेलं. एक तो MBA होता ऑलरेडी, तर ऑलरेडी त्याला 1,000 जास्त मिळालं. तसंच त्याप्रमाणे इथे पण सेम आहे,
19 वाल्याला 20 मिळणार, 20 वाल्याला 21 आणि 1,000 रुपये म्हणजे ऍड करून घ्या. जर तुमच्याकडे पीजी असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असेल, ते आताही त्यांनी ते सेम ठेवले. पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स फायनान्स विल बी पेड ॲडिशनल रेम्युनरेशन ऑफ द 1,000 पर मंथ ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्टर बेसिस. ठीक आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पीजी असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला 1,000 रुपये जास्त मिळणार. बस हेच त्यांना तिथे सांगायचं. बाकी गोष्टी स्केल वगैरे हे तुमचं नंतर लागल्यानंतर, हे बेसिक पे दिला 29,700 हे तुम्हाला लागल्यानंतर, त्यांना आता जसं 3, 4, 5, 7 वर्ष झाले आहेत सर्वांना ह्या गोष्टी लागू झालेल्या आहेत. या गोष्टी तुम्हाला 3 वर्षानंतर लागू होतात. ठीक आहे स्टुडंट, इथपर्यंत काही क्वेश्चन कन्फ्युजन नाही तुम्हाला? ठीक. आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. नेक्स्ट महत्वाचं स्टुडंट, आता हे सिलेक्शन मेथड म्हणजे एक्झाम कशी होती स्टुडंट, म्हणजे त्याने एक्झाम पॅटर्न मध्ये काहीच चेंज नाही केला. सेम पॅटर्न होता, हाच पॅटर्न तेव्हा पण होता आणि हाच पॅटर्न आता पण आहे. यात काही चेंजेस नाही. आता बघा स्टुडंट, इथे त्यांनी काय म्हटलंय, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तेव्हा पण IBPS एक्झाम घेतली होती, आता पण IBPS एक्झाम, IBPS एक्झाम. ठीक आहे. IBPS स्टँडर्ड पॅटर्न असते, TCS सारखं एकदम जास्त व्हेरिएशन होत नाही, जेणेकरून की तुमचे रॉ मार्क खूप मोठे आणि फायनल मार्क 17, 18, 18 मार्काचा डिफरन्स, इतका डिफरन्स वगैरे काही होत नाही. IBPS पहिल्यापासून इतके बँकिंगचं एक्झाम घेतात, स्टँडर्ड मेथड असते, कोणी चॅलेंज करत नाही त्यांना. ऑब्विसली बरोबर त्यांचं प्रॉपर मेथड असते, फक्त पेपरची लेवल थोडी कमी जास्त होऊ शकते, पण इतकी काही पेपरची लेवल चेंज होत नाही. आणि TCS सारखा इतका काही त्यांचं व्हेरिएशन गोंधळचा गोष्ट नसतं, कारण की ते इतक्या वर्षाचे IBPS बँकेचे एक्झाम कंडक्ट करत, बँकेच्या व्यतिरिक्त भरपूरशा एक्झाम त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा कव्हर करत. ठीक आहे. तर बघा स्टुडंट, तुम्हाला एक प्रोफेशनल नॉलेज, ठीक आहे, 50 क्वेश्चन राहील आणि 110 मार्क आहे, ते जर बोलतो मी नंतर. दुसरा टेस्ट ऑफ नॉलेज म्हणजे रिजनिंग 40 क्वेश्चन 20 मार्क. क्वांटिटेटिव्ह म्हणजे मॅथ्स 20 क्वेश्चन 10 मार्क, आणि हे 10 मराठी आणि हे 10 मार्क. म्हणजे स्टुडंट बघा काय होत आहे, 50 वर 110 म्हणजे नियर अबाउट 2 पॉईंट समथिंग वगैरे, 2.10 वगैरे वाटेवर. ठीक आहे. इथे 40 चे हाफ होत आहे, इथे 20 चे पण हाफ होत आहे, इथे 10 चे 10, म्हणजे 130 क्वेश्चन राहील टोटल. 50 हे, 40 हे, 90, 20 हे, 110, सॉरी इथे 20 क्वेश्चन आहेत मराठीचे, थोडं मी कन्फ्युजन क्लिअर करून तुमचं. ठीक आहे. इथे 10 म्हणजे असे 140 क्वेश्चन, 130 क्वेश्चन, 150 मार्क, 150 आहे हे कन्फर्म. 120, 30, 40, हा म्हणजे इथे असेल, इथे 20 मार्क असेल. ठीक आहे. इथे 20 मार्क असेल. तर आता मला हे महत्वाचं 130 क्वेश्चन 150 मार्क आणि 2 तास, हे एक महत्वाचं 2 तास. आणि इथे काही सेक्शन वाईज वगैरे हे नसते, सेक्शन म्हणजे तुम्हाला या स्लाइड साठी इतका टाइम असं वगैरे काही नसते, तुम्हाला स्लाइड मध्ये पूर्णच सॉल्व्ह करते. आता स्टुडंट मला हे तुम्हाला सांगायचं आहे, इथपर्यंत झालं स्टुडंट तुमचा. तर बघा इथे तुम्हाला किती वेटेज आहे तुमचा, 150 पैकी नियर अबाउट 110, 150 पैकी नियर अबाउट स्टुडंट 110 म्हणजे 15, 25, 90, 50, 90, 105, 70 ते 75% तुमचा वेटेज प्रोफेशनल नॉलेज. हे महत्वाचा मुद्दा आहे स्टुडंट. किती? 70 ते 75. आणि हा 25% तुमचा पेपर कसा काढायचा आहे हे तुम्हाला मी थोडंसं डिटेलमध्ये सांग. ठीक आहे. याच्यानंतर पण माझी 1-2 व्हिडिओ येईल याच्यावर प्रॉपर. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं, म्हणजे 75% प्रोफेशनल नॉलेज आणि 25% फक्त मॅथ्स, रिजनिंग आणि मराठी. ठीक आहे. मराठी तर IBPSचा नॉर्मलच असतो, मॅथ्स, रिजनिंग. ठीक आहे. मॅथ्सचे क्वेश्चन, रिजनिंगचे क्वेश्चन जास्त. क्वांटिटी हे तुम्हाला जे रेग्युलर तुम्ही अभ्यास करताय त्याच्यावर तुम्ही भर द्या, हा तुमचा एक मोठा पार्ट नाही. ठीक आहे. आणि हा एक तुमचा महत्वाचा प्रोफेशनल. आता प्रोफेशनल नॉलेज इन द सेन्स, आता जसं तुम्ही नगर परिषदचा पेपर दिला असेल किंवा वॉट एव्हर कुठले पेपर दिले, त्या लेवलचं प्रोफेशनल नॉलेज नसते याच्यात. यात प्रोफेशनल नॉलेज तुमचं ॲव्हरेज असणार. ठीक आहे. प्रोफेशनल नॉलेज तुमचं ॲव्हरेज असणार. माझा प्रयत्न राहील, जर एप्रिलमध्ये नियर अबाउट पेपर राहिला तर तुमचं प्रोफेशनल नॉलेज पण मी थोडंसं
वेळ काढून तुमचा फ्री ऑफ कॉस्ट आपल्या सध्या तरी आपले बॅचेस वगैरे इतका आपल्यापाशी सध्या वेळ नाही. फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला मॅक्झिमम पोर्शन जर वेळ मिळाला तर प्रोफेशनल नॉलेज तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न करेल स्टुडंट. जितकं होईल तितकं. 100% नाही सांगू शकत स्टुडंट, पण तुमचे महत्त्वाचे जसं मी स्लाईडमध्ये पण जितकं महत्त्वाचं असतं माझं थोडंसं व्हिडिओ लेट येतात पण जे महत्त्वाचे असतात तेच मी पाठ कव्हर करतो. ठीक ठीक आहे. तर मी हा तुमचा 50-110 बेसिक पासून तर जे आतापर्यंत तुमचं प्रोफेशनल नॉलेज कव्हर करण्याचा प्रयत्न करेल स्टुडंट. जितके तितके याच्यातले पण तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट सांगेल कारण की हा एक महत्त्वाचा कॉमर्सचे स्टुडंट आहे बीकॉम कारण की स्टुडंट यात अप्लिकेशन ह्या जास्त म्हणजे जर तुम्ही आता बघितलं असेल नगर परिषदचा तर नियर अबाउट 25,000 अप्लिकेशन आलं होतं. कॉमर्स स्टुडंटने 25,000. तर यात पण स्टुडंट तुम्ही तितकं पकडू शकता तितकं अप्लिकेशन येईल तर म्हणजे तुम्हाला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. ठीक. तर तुम्ही स्टुडंट एप्रिलमध्ये एक्झाम कन्सिडर करा आणि याच्यावर तुम्ही फोकस करा. म्हणजे पेपरची लेवल हार्ड नसणार नाही. बाकी मी तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला टचमध्ये राहील. पेपर 2 महिन्यात जर आला एप्रिलच्या एंडमध्ये आला तर एका महिन्यात तुमचं मॅक्झिमम पोर्शन मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून काही अपेक्षा असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन टेस्ट करू शकता स्टुडंट. मी लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन. ठीक आहे. आणि नेक्स्ट नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा बघा स्टुडंट हा 1/4ची निगेटिव्ह मार्किंग आहे. सेम आहे स्टुडंट हेच पेपर पॅटर्न 17-18 मध्ये सुद्धा होता. काही चेंजेस नाही. मी तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढंच आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ते मग रॉ आणि ते पर्सेंटाईलमध्ये कन्सिडर करतात. जसं काही 150 पैकी वॉट एव्हर जे काही स्टुडंटला 100 110 वॉट एव्हर जे काही मार्क येईल ते त्यांना कन्सिडर करतात पर्सेंटाईल. म्हणजे 100 वाला तर असेल तर 65% 100% वॉट एव्हर ते तुम्हाला रिझल्ट आल्यावरती तुम्हाला सांगेलच. तो माझा एक महत्त्वाचा पॉईंट असणारच. आणि हे स्टुडंट यांनी दिलं आहे ऑनलाईन टेस्ट विल बी इंग्लिश एक्सेप्ट टेस्ट ऑफ द मराठी लँग्वेज. म्हणजे बोलले आहे की हे इंग्लिशमध्येच पेपर आहे मराठीत पेपर राहणार नाही. लास्ट टाइम एकदम सांगू शकत नाही स्टुडंट का 100% इंग्लिशमध्येच होता का. तर तुम्हाला फक्त दोनच गोष्टी पाहायच्या. एक रिजनिंग कारण की मराठीमध्ये बसणार आणि एक मॅथ्स. या दोनच गोष्टी जर बघायचं. कॉमर्सचा मॅक्झिमम जे महत्त्वाचे कॉमर्सचे स्टुडंट मराठीमध्ये करतात त्यांना इथे इश्यू होऊ शकतो कारण की त्यांचं कॉमर्स ॲक्च्युली मराठीमधून झालेलं असतं. तर बघूया स्टुडंट काही प्रयत्न करूया का ते दोन्ही लँग्वेजमध्ये पण IBPS असं काही चेंज करत नाही. तरी बघूया स्टुडंट काही होऊ शकते का चेंज. आणि तुम्हाला या स्पेशल या महाडिस्कॉमबद्दल काही क्वेरी असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता स्टुडंट. माझा प्रयत्न राहील का तुमचे मॅक्झिमम क्वेरी क्लिअर करू आणि मॅक्झिमम स्टुडंट या एक्झाममध्ये क्लिअर होण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि एका महिन्यात मी तुमचं नियर अबाउट प्रोफेशनल नॉलेज तरी फ्री ऑफ कॉस्ट जितकं होईल तितकं मी तुमचं कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. एकदम माझं कन्साईजमध्ये राहील पण तुमचा एक रिव्हिजन आणि तुमचा जे काही तुम्ही पेड कोर्स घेतले असेल ते तुम्ही फॉलोअप ठेवा. पण इथे पण कनेक्ट असतो तुम्हाला नक्कीच भरपूर काही फायदा होईल. कारण की IBPS जेव्हा एक्झाम घेतो माझा एक्सपिरियन्स बोलतो का IBPS कशा प्रकारे एक्झाम घेतो आणि काय कंडक्ट करतो आणि कसं त्याचं पॅटर्न असतं. तर मला भरपूर काही IBPS बद्दल आता मी इतके पेपर बघितले IBPS चे तर भरपूर काही पेपर पॅटर्न आणखी त्यांचा आता जे काही त्यांनी इतके पेपर घेतले या 3-4-6 महिन्यात तरी भरपूर काही त्यांचे पेपर पॅटर्न चेक केले मी. भरपूर काही कळलं मला IBPS मध्ये ॲक्च्युली विचार करतात. 5-6 वर्ष आधी पण त्यांनी हा पेपर घेतला आपण मी ते पेपर पण काढून घेईल. तुम्हाला काही असेल तर तुम्ही नक्कीच मला विचार स्टुडंट. तुमच्या क्वेरीज कम्प्लीट करण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू स्टुडंट. थँक्यू सो मच.